मी अरुण खोडके. शिवचिंतन. स्वराज्याचे शारीरिक बळ, शस्त्रास्त्रांचं बळ आणि पैशाचं बळ अतिशय दुबळं होतं. हे शिवरायाने स्वराज्य स्थापनेपासून अगदी प्रारंभापासून ओळखलं होतं. तेव्हा प्रत्येक गोष्ट यशस्वी करण्याचा प्रयत्न त्यांनी करायचे ठरवले आणि म्हणूनच पुण्याच्या भागामध्ये एक गोष्ट निश्चित केली की आपल्यापाशी साधनं कमी आहेत, आपल्यापाशी मनुष्यबळ कमी आहे आणि शत्रू पहिल्यापासून अगदी सुरुवातीपासून अफाट आहे. त्याचं बळ अक्षरशः काही ठिकाणी लाखाने आहे, काही ठिकाणी हजाराने आहे. मग अशा शत्रूशी लढण्याकरता आपलं बळ कमी पडणार असेल तर मग आपल्याला जय मिळवण्यासाठी कशी अपेक्षा धरायची. आणि म्हणून त्यांनी पहिल्यापासून एक गोष्ट ठरवली, अत्यंत सावधपणे, योजनापूर्वक, शिस्तबद्ध आणि अत्यंत कडव्या त्यागाने आणि अभ्यासाने आपल्याला यश मिळवावं लागेल. हे त्यांच्या बुद्धीला एक प्रकारे आव्हान होते. आणि मग त्यांनी पहिलंच प्रकरण हाताळलं ते अत्यंत मुत्सद्देगिरीने. ते पहिलं प्रकरण म्हणजे लष्करी हालचालीत. पहिल्या ज्या लढाई झाल्या ना, त्यात त्यांना विजय मिळवला. त्यात शिवाजी महाराजांनी लढाई केलीच नाही. तोरणा किल्ला घेतला, लढाई नाही. लढाई केली नाही, तसाच किल्ला घेतला. तो केवळ आणि केवळ आपल्या मुत्सद्देगिरीवरती. बहुत काय बोलणे. राम, कृष्ण, हरी